तब्बल 2 महिन्यांपूर्वी चिंचवली परिसरात झुडपात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा प्रकरणाचा उलगडा करण्यात पनवेल तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. हत्या करून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 11 एप्रिल रोजी पनवेल दुंद्रे मार्गावरील वन विभागाच्या जागेत एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी 200हून अधिक बेपत्ता महिलांची पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर मृत महिलेची ओळख अनिता देवी भगवान राजभर अशी पटली. तपासादरम्यान करण नामदेव पाटील हा संशयित पोलिसांच्या रडारवर आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून 6 एप्रिल रोजी आरोपीने लोखंडी रॉडने महिलेच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारमधून चिंचवली परिसरात आणून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. 2 महिन्यांच्या अथक तपासानंतर पनवेल तालुका पोलिसांनी अंधाऱ्या हत्याकांडाचा उलगडा करत आरोपीला गजाआड केले असून त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के पनवेल तालुका में दिनांक 11/4/2026 को एक पुलिस पाटिल ने कॉल करके बताया कि डेड बॉडी चिंचवली नाम के गांव में दिख रही है. इसलिए पुलिस लोगों ने वहां विजिट किया. तो उसके बाद पूरा इन्वेस्टिगेशन शुरू हुआ. इन्वेस्टिगेशन के दरमियान वहां कोई दिखने वाला नहीं था. कोई पूछताछ बहुत सारी थी, लेकिन उसमें एक के बाद एक जो पुरावा पुलिस लोगों ने लिया, उसमें टेक्निकल एनालिसिस और मिसिंग जो रहता है, मिसिंग रिपोर्ट, उसका पूरा तपास किया. इसमें 2 महीने के बाद एक जो हमारा एक्यूज्ड है उसको अरेस्ट किया गया है और उसके इंट्रोगेशन में पूरी माहिती हमको प्राप्त हुई है. आरोपी और महिला के बीच किस तरह के संबंध थे, क्या क्यों उसने हत्या क्यों की है? आरोपी और महिला जो है वो फैमिली रिलेशंस थे. आरोपी के घर में महिला का आना जाना था और उनके जो संबंध थे वो जैसे हम मैत्रीपूर्ण संबंध थे, लेकिन वो महिला ने आरोपी को शादी करने के लिए बहुत ज्यादा ये किया, इंसिस्ट किया. वो सहन हुआ नहीं आरोपी को, इसलिए उसने उसको हत्या कर दी उसकी. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.